मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. ओके, आता येऊ आपण राशींवर. नक्कीच. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कोर पॉईंट असणार आहे या पॉडकास्टचा, की कुठकुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे. नक्कीच. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तो लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. आता आपण पुढे बघूयात. तर आता तूळ राशीचं आपण बघूयात. तूळ राशी आणि लग्न. मी पुन्हा एकदा सांगतोय, लग्न 70-80% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि राशीला 20 ते 30%. आता तूळसाठी जर परिस्थिती पाहिली तर गुरु सध्या इथे चालू आहे, ते नंतर इथे येणार आहे जूनमध्ये. त्याच्यानंतर राहू पंचम स्थानी आहे, केतू 11व्या स्थानी आहे आणि शनी 6व्या स्थानी आहे. तर गुरुची पोझिशन तर खूप चांगली आहे, भाग्यस्थानी गुरु आहे. तर मे पर्यंत पण भाग्याची साथ देईल, म्हणजे लिटरली भाग्याचा पिटारा जसं आपण म्हणतो, म्हणजे लक यांच्या फेवरमध्ये असेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला गुरु जूनमध्ये कर्मस्थानी येईल, उच्चचा गुरु आहे, त्यांना लेझिनेस वाढेल. पण रिमेडी ही आहे की लेझिनेस आपल्यावरती हावी होऊ नाही द्यायचा आहे तूळवाल्यांनी. ते ज्यावेळेला आपलं थोडा आळस झटकतील ना, तर गुरु जे रिझल्ट देईल ते म्हणजे त्यांनी न भूतो न भविष्यती असे रिझल्ट त्यांच्यासाठी असतील, पर्टिक्युलरली त्यांच्या कर्मस्थानाशी रिलेटेड. प्रमोशन एक्सपेक्ट करू शकतात. त्यांना जे प्रोजेक्ट्स पाहिजेत, ज्या प्रोजेक्टसाठी ते वाट बघत होते ते प्रोजेक्ट्स मिळतील. त्याला लागणारी सर्व सपोर्टिंग सिस्टम पण मिळेल. फक्त अपॉर्च्युनिटी जी येईल ती ग्रॅब करावी लागेल. अपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यावर्षी प्रत्येकालाच म्हणजे अपॉर्च्युनिटीज ह्या येतील, त्या ग्रॅब कराव्या लागतील. अशा असतील की त्या आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही आहे, असे नवीन नवीन टास्क या वर्षात येणार आहेत. तर त्या अँगलनं आपल्याला जावं लागणार आहे. बघा, हे काय ना, राजाचं वर्ष आहे. राजाला वाटतंय की एक्स व्यक्ती इथे फिट नाही आहे, ती तिथे फिट आहे, आणि मी एक्सच्या ठिकाणी वाय व्यक्तीला लावेल की वाय व्यक्ती इथे फिट बसेल. या सगळ्या परिस्थिती छोट्या छोट्या स्केलपासून वरच्या स्केलपर्यंत होणार आहेत. मग या सेम गोष्टी पॉलिटिकलमध्ये पण होणार आहेत. कुणाचे पदं खालीवर होतील, कुणाला सेंट्रलमधून स्टेटमध्ये, स्टेटमधून सेंट्रलमध्ये, किंवा अशा अनेक गोष्टी या पिरियडमध्ये होणार आहेत. ओके. तर सेम आहे तूळसाठी पण. एक आहे राहू पंचम स्थानी आहे, पर्टिक्युलरली यंग जनरेशन आहे, तर त्यांनी आपलं जे हे प्रेमाचं स्थान आहे, प्रेम, विद्या, संतान हे सर्वांचं स्थान आहे. तर आपलं जे काही प्रेम आहे त्याच्यामध्ये स्वार्थी नेचर असण्याची जास्त शक्यता आहे. लाईक की एक व्यक्ती, एक मुलगी माझ्यावर प्रेम करते, पण तिचं खरं प्रेम आहे माझ्यावर की तिचा काही स्वार्थी भाव आहे, ती माझ्या पैशाकडे बघून करते, माझ्या रूपाकडे बघून करते, का तिला खरोखर माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे चाचपडणी करणं खूप गरजेचं आहे. ओके. कारण राहू ही एक्स्ट्रीम डिझायर आहे.
त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक सुप्त इच्छा असू शकते की मला ह्या व्यक्तीचा पैसा मला अट्रॅक्ट करतोय का. तर अशा सर्वांनी, ते मुलं असतील तर त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी, मुलगी असेल तर तिच्या आयुष्यात येणारा मुलगा, दोघांनीही ह्याची एखादी परीक्षा घ्यावी, मगच पुढे जावं. कारण तिथे राहू आहे, तर ही घटना त्यांच्यासोबत घडू शकते. निस्वार्थ प्रेम असण्याची शक्यता थोडीशी कमी आहे तिथे. शनी 6व्या स्थानी आहे. हे जॉबचं पण स्थान आहे. बेसिकली कर्मस्थानी गुरु जाणार आहे आणि हे जॉब आहे. बेसिकली ही 6वं स्थान हे चाकरी येते आणि दशम स्थान आहे की लोक आपल्यासाठी काम करतात. इथे आपण लोकांसाठी काम करतो. तर शनी आणि कर्माचा कारक आहे शनी. तर नोकरीवाल्या लोकांसाठी बेस्ट असणार आहे. ते कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्यात. पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑइल अँड गॅस, कोल अशा इंडस्ट्री, मायनिंग अशा इंडस्ट्रीजमध्ये चांगलं हे भेटणार आहे. त्यातल्या त्यात शनी सासरच्या व्यक्तींसोबत संबंध खराब, म्हणजे ॲक्च्युली शनीच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर ते खराब नसतील. ज्याचा तुम्ही स्ट्रेस घेऊन चालत आहात, शनी त्यातून मुक्तता देत असतो. मे बी चौथ्या लोकांसाठी, तिसऱ्या लोकांसाठी वाटेल अरे त्यांचे संबंध कायमचे खराब झाले, पण तो जो स्ट्रेस रिलीफ मिळेल तो त्या व्यक्तीलाच कळेल. तर अशा काही घटना होऊ शकतात. शत्रूंच्या बाबतीतही ते होऊ शकतं. परमनंटली तुम्ही त्या शत्रूचा एकदाच नायनाट करू शकता तिथे. तर त्या दृष्टीनं तूळवाल्यांसाठी शनीची प्लेसमेंट पण चांगली आहे. केतू इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. इथे इच्छा डिले होऊ शकतात. केतू डिलेचा पण कारक आहे. तो बऱ्याच अंशी तडपवू शकतो या लोकांना की बा एखादं काम माझं होत नाही आहे. बेसिकली हे काम नाही आहे अशी काही इच्छा, आणि जर तुम्ही चांगलं रिलेट करू शकलात तर ती इच्छा पण अशी असेल की तुमच्यासाठी पण योग्य नसेल ती. कारण की गुरु उच्चचा होणार आहे, त्याच्यामुळे गुरु एकीकडून पॉझिटिव्हिटी देत आहे. केतूच्या इच्छा पण बऱ्यापैकी अशा असतात की त्या उद्या मला असं वाटतं की मला सुपरमॅन बनायचंय. आता ही इच्छा म्हणजे ती कधी पूर्ण होईल, कुठल्या युगात होईल ते माहिती नाही. तर अशा काही इच्छा असतील तर त्यांनी आताच इच्छांना म्हणजे त्याला नॅरो डाऊन करावं, म्हणजे जेणेकरून तो त्यांचा म्हणजे निरस ते होणार नाहीत. बरोबर. तर हे झालं तूळ लग्न आणि राशीसाठी. जर का आपण गुरुच्या दृष्टींची म्हणजे जून नंतर जर गुरुची दृष्टी पाहिली तर गुरुची एक इथे दृष्टी पडणार आहे. ज्यावेळेला गुरु इथे येईल जूनमध्ये, ही दृष्टी थोडीशी खराब आहे कारण ती नीचची दृष्टी असणार आहे. तर आईच्या स्वास्थ्यामध्ये वगैरे जर काही खराबी काही जाणवत असेल, हेल्थ इश्यूज, तर डॉक्टरचं ओपिनियन घ्यायला पाहिजे. त्यातून त्यांना चांगला क्युअर मिळेल. बाकी ओव्हरऑल बघायला गेलं तर तूळसाठी पण पोझिशन वर्ष तसं चांगलं आहे. आणि जर पर्सेंट वाईज सांगायला गेलं तर 60% आपण हे योग्य आहे असं आपण म्हणूया तूळसाठी.